मला असं वाटतं की हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. अविनाश जगदाळे, भुवनेश जगदाळे आणि मनोज डोंगरे ह्या तिघांनीही हे उभं केलेलं स्वराज्य आहे असं मला वाटतं. 16 वर्षांची मेहनत आहे आणि सर्वसामान्यांना त्यांच्या बजेटमध्ये घर हे प्रत्येक सेक्शनमध्ये ते देऊ शकतात. ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा माझ्यासाठी हे अतिशय आनंदाचा क्षण होता. नक्कीच मी याची माउथ पब्लिसिटी करणार आहे, कारण माझ्या आजूबाजूला जी मंडळी आहेत ती सर्वसामान्य घरातली माणसं आहेत, शेतकरी आहेत, ज्यांची मुलं इथे येऊन कामधंदे करतात. त्या प्रत्येकाला असं वाटत असतं की मुंबईसारख्या, नवी मुंबईसारख्या शहरात आपलं घर असावं, आपल्या डोक्यावर छत असावं. आणि आज जे प्राईमने त्यांच्या स्वप्नांना एक दिशा मिळवून दिलेली आहे आणि ती दिशा या छत्रछायेखाली सगळ्यांना समजतीये. तर ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट मला आज समजलेली आहे आणि मला या तिघांविषयी सुद्धा प्रचंड अभिमान वाटतो. नवी मुंबई जे सिडकोच्या अंडर काम करतात त्यामुळे इकडे पेपरवर्क पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय पुढे काहीच होऊ शकत नाहीये, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जे प्राईम या सगळ्याची पूर्तता केल्यानंतरच तिथे घरं बांधायला सुरुवात करतायत. आतापर्यंत त्यांनी 1000 कुटुंबांना त्यांची स्वप्नांची घरं दिलेली आहेत, त्यांच्या स्वप्नांची चावी त्यांच्या हातात दिलेली आहे. सो मला वाटतं की आणि किती लाखांचं आपलं किती घरं आपल्याला देण्याचं स्वप्न आहे. 10 लाख कुटुंबांना नवी मुंबईमध्ये बसवण्याचं, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं जे प्राईमचं स्वप्न आहे. त्यामुळे मला वाटतं की इथे तुमची फसवणूक नक्कीच होणार नाहीये, कारण मी त्या 2 गोष्टी सांगितल्या की सिडको अंडर असल्यामुळे पेपरवर्क पूर्ण आणि जे प्राईम सुद्धा हे पेपरवर्क पूर्ण केल्यानंतरच तिथे घरं बांधायला सुरुवात करतात. मी मगाशीच डिस्कस करत होते त्यांच्याशी आणि मला खरंच असं वाटलं की म्हणजे घ्यायला हरकत नाहीये किंवा स्वप्न पाहायला हरकत नाहीये, कारण त्यांचा पहिलाच शब्द होता की तुमच्या स्वप्नांचं घर तुमच्या बजेटमध्ये. त्यामुळे मी नक्कीच विचार करेन आणि घेतलं तरी माझं घर हे जे प्राईमच्या अंडरच असेल.